आफ्टरनून. आजचा आपला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रांतर्गत या सत्रातील पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कोणता? शब्दसंपत्तीवर प्रभुत्व. यामधील पुढचा घटक आहे बघा, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. एकदम साधा सोपा सरळ घटक, म्हणजे ज्याचा तुम्ही अभ्यास करायची सुद्धा गरज नाही, म्हणून अभ्यास करायचं सोडायचं नाही. तर या घटकामध्ये काय आहे, तर आपण जे पहिलीपासून अंगणवाडीपासून जो काही वर्णमाला शिकतोय. आता वर्णमाला म्हणजे काय, तर माला म्हणजे काय रे? माला गळ्यामध्ये माळ असते की नाही, आपल्या एकसारख्या मण्यांची माळ असते की नाही, हा तशी ही वर्णमाला आहे. वर्णमाला म्हणजे काय, तर वर्ण म्हणजे काय, तर आपल्या तोंडातून जो आवाज बाहेर पडतो, जो स्वर बाहेर पडतो, त्याचं जे अक्षर आहे ते उच्चारानुसार किंवा स्थानानुसार एका विशिष्ट क्रमाने लिहिलेलं आहे. त्यालाच आपल्याला काय म्हणतात, वर्णमाला असं म्हणतात. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही बघितलं इथं, तर अ पासून न्य पर्यंत अक्षर लिहिलेले आहेत मी, बरोबर की नाही. तर ह्याच्यामध्ये बघा, अ पासून अ पर्यंत जी वरची अक्षर आहेत त्यांना म्हणायचं स्वर. काय म्हणायचं, याला म्हणायचं स्वर. आणि क पासून अ पासून अ पर्यंत स्वर, आणि हे दोन आहेत ते काय आहेत, स्वरादी. हे काय आहे, स्वरादी. आणि क पासून ळ पर्यंत, न्य पासून ळ पर्यंत काय आहे, व्यंजन. आणि क्ष आणि ज्ञ आहे ते संयुक्त व्यंजन आहे. क्ष आणि ज्ञ काय आहे, संयुक्त व्यंजन, म्हणजे ते दोन शब्दांपासून, दोन अक्षरांपासून तयार झाले. आता इथे बघा, न प फ, क पासून ळ पर्यंत कोणतंही अक्षर जोडून तयार झाले नाही. म्हणजे प घेतलं तर हे फक्त प आहे, म्हणजे अक्षर जोडून तयार झालेलं नाही. पण क्ष आणि ज्ञ आहे ते दोन व्यंजन जोडून तयार झालेली अक्षर आहे. उदाहरणार्थ क्ष घेतलं तर क्ष कशापासून तयार झाले, तर क आणि श पासून. क्ष कशापासून तयार झाले, क आणि श पासून. आणि ज्ञ कशापासून तयार झाले, ज्ञ कशापासून वाटते, हा द न आणि य. ज्ञ, ज्ञ उच्चार येतो का नाही, ज्ञ, ज्ञ नाही, ज्ञ. द न आणि य या अक्षरांपासून हे तयार झाले, म्हणून ह्या दोन्हींना काय म्हणायचं, संयुक्त व्यंजन. हे तुमच्या काय उपयोगाचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं. ही आहे काय, व्यंजन. म्हणजे स्वर, स्वरादी, व्यंजन आणि संयुक्त व्यंजन, संयुक्त वर्ण, हे लक्षात ठेवायचं. ह्याचा तुम्हाला काही उपयोग नाही, फक्त एक्स्ट्रा माहितीसाठी मी सांगितलेलं आहे. तर अगोदर बघा, अगोदर फक्त 12 अक्षर होते, आपण 12 खडी म्हणायचो पण नाही. त्याच्यामध्ये ए अ नव्हतं, ए आणि अ नव्हतं. नंतर 14 खडी आली, त्याच्यामध्ये ए आणि अ ही जी स्वर आहेत ते किती आहेत, 14 स्वर आहेत. आणि अम आणि आहा हे दोन स्वरादी आहेत. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 हे 14 स्वर आहेत. हे दोन स्वरादी म्हणजे किती झाले, ते 16 झाले. आणि हे व्यंजन किती आहे बघू, 1 2 1 2 3 3 1 3 3 7 3 9 3 12 3 15 3 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 10 30 31 32 33 34 व्यंजन किती आहेत, 34. आणि संयुक्त वर्ण किती आहेत, 2. म्हणजे 16 अधिक 36 किती झाले, 16 अधिक 34 36. हा 16 अधिक 36 किती झाले रे, 6 12 2 हातचा 1 3 4 5 म्हणजे 52
वर्ण आहेत. किती? 52. एकूण किती वर्ण आहेत? 52. हे लक्षात ठेवा, म्हणजे जनरल नॉलेजसाठी. आपले जे वर्णमालेमधले अक्षर आहेत ते किती आहेत? 52 आहेत. स्वर त्यातले आहेत 14. 2 आहेत ते काय? स्वरादी आहेत. त्याच्यानंतर व्यंजन आहेत किती? 34. आणि 2 काय आहेत? संयुक्त वर्ण, क्ष आणि ञ. हे 2-2 अक्षरापासून तयार झाले. एवढं लक्षात ठेवलं खूप झालं. ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचं बघा, तर वर्णानुक्रमे शब्द लावणे म्हणजे काय करायचं हे आपल्याला बघायचं आहे. वर्णानुक्रमे शब्द लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तर अ पासून ञ पर्यंत क्रमाने वर्णमाला पाठ पाहिजे. म आधी येतं का प आधी येतं, ग आधी येतं का स आधी येतं, हे तुम्हाला क्रमाने पाठ पाहिजे. तुमचं जमलिंग झालं नाही पाहिजे. आणि दुसरं काय, तर दुसरी एक वर्णानुक्रमे पद्धत लावण्याची आहे ती म्हणजे कोणती, तर पहिलं अक्षर जर समान असेल तर काय करायचं, तर 12 खडीनुसार 14 खडीनुसार त्याचा वर्णानुक्रम लावायचा. किंवा जर 12 खडीनुसार सुद्धा सेम असेल, म्हणजे साधू, सारिका असं जर 6 आलं तर काय करायचं, तर दुसरा शब्द बघून त्याचा क्रम लावायचा. आलं लक्षात? एवढंच लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सुरुवातीचा शब्द बघायचा आणि सुरुवातीचा शब्द जर वेगळा असेल तर ह्या वर्णानुक्रमे लावायचा. आणि सुरुवातीचा शब्द जर सारखा असेल तर दुसरा शब्द बघायचा, दुसरं अक्षर बघायचं आणि 14 खडीनुसार आपण वर्णानुक्रम लावू शकतो. काय अडचण आहे का? आहे का? हे पुसू का आता? ठीक. आपण प्रश्न बघूया याच्यावर कशा पद्धतीचे येणार आहे. बघा, पहिला प्रश्न. खालील पर्यायातील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावलेस पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. आता ह्याचा क्रम लावताना काय करायचं बघा, तर पहिलं अक्षर बघायचं. इथं कोणतं आहे? स. इथं कोणतं आहे? म. इथं कोणतं आहे? ग. आणि इथं कोणतं आहे? स, म, ग आणि ग. यातलं काय करायचं, तर वर्णमालेमध्ये सर्वात पहिल्यांदा अक्षर कोणतं येतंय? कोणतं येतं रे? ग पहिल्यांदा येतं. दुसऱ्यांदा कोणतं येतं? बघा, ब, स आणि म. यातलं कोणतं येतंय? ब येतंय. तिसरं म येतंय. आणि चौथं स. म्हणजे गुरुवार 1 नंबरला येणार, बुधवार 2, मंगळवार 3 आणि सोमवार 4 नंबर. अशा पद्धतीने वर्णानुक्रमे लावायचे. मग काय विचारलं इथं, पहिल्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल? कोणता येईल मग? पर्याय नंबर 4 गुरुवार. कळतंय ना? का तुम्हाला माहिती आहे नको शिकवायला? होय, नको का? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, चिंच, आंबा. बघा, चिंच, आंबा, डाळिंब, अंकुर आणि अंबर. या शब्दांचा वर्णानुक्रमे शब्द लावल्यास पहिला शब्द कोणता, नाही मध्यभागचा शब्द कोणता येईल? अरे चुकीचं लिहिलं तरी तुम्ही गप्पच बसताय, झोपलाय तुम्ही. चिंच, आंबा, डाळिंब, कलिंगड आणि गोड. झोपेत आहे होते तुम्ही सगळे. आता हे वर्णानुक्रमे लावायचं आहे. मग ह्याचं पहिलं अक्षर कोणतं आहे? स. हा काय आहे? आ. हे ट, हे क आणि हे ब. पहिलं अक्षर कोणतं येईल ह्यात? कोणतं येणार
मग मध्यभागी म्हणल्यावर मी सांगितलंय इकडं पण सेम इकडं पण सेम, म्हणजे 1 2 तिसरं अक्षर आहे ते मध्ये येणार, म्हणजे कोणतं अक्षर येणार? चिंच हे अक्षर मध्ये येणार. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. मग यांनी कसा मार खाल्ला बघितलाय ना? बघितलाय ना? पुढं बघा. तिसरा प्रश्न. बॉल, बॅट, औषध, बॉल, बॅट, औषध, अंकुर आणि अंबर या शब्दांना वर्णानुक्रमे लावल्यास पहिला शब्द कोणता येईल? आता हे बघा पहिल्या स्वरांमधलंच आहे. इथं आपण काय करायचंय? पहिला कोणता येईल सांगा मग? हा? कोणता येईल सांगा? हा? बॅट. कोणता येईल? बॅट येईल. वर्णमालेनुसार क्रम लावायचा आहे आपल्याला. कोणता येईल? पहिल्यांदा येईल बॅट, दुसऱ्यांदा येईल काय? बॉल, तिसऱ्यांदा औषध. आता इथं दोन्ही आहे बघा, मग त्याचा दुसरा शब्द बघायचा. इथं क आहे आणि इथं क आहे, मग कोणता येईल पहिल्यांदा? कच येईल, म्हणजे 4 आणि हा 5. मग काय विचारलंय तर पहिला शब्द कोणता येईल? कोणता येईल? बॅट येईल. पहिला शब्द कोणता येईल? बॅट. पुढं बघूया. चौथा प्रश्न बघा. खालील पर्यायातील शब्दांचा, शब्द सगळ्यांनी बघायचे होता, मी आता इथं लिहित नाही, बरेच शब्द आहेत. खालील पर्यायातील शब्दांचा वर्णमालेनुसार योग्य क्रम असणारा पर्याय निवडा. आता आपल्याला काय करायचे बघा, कुठले शब्द आहेत आधी बघूया आपण. कापड, बाटली, गरीब आणि मुकुट हे शब्द सगळ्यात आहेत. आता आपण तिथले पर्याय न बघता आपल्या मनाने आपण आधी वर्णमाला तयार करून घेऊया. कापड, बाटली, गरीब आणि मुकुट ह्यातला पहिला कोणता येईल रे? कापड येईल. दुसरा गरीब येईल. तिसरा म येईल का ब येईल अगोदर? ब येईल. बघा कापड, गरीब, म येईल का ब येईल आधी? ब येईल. कापड, गरीब, बाटली आणि मुकुट असा शब्द येईल. बरोबर. मग बघा कुठं आहे? कापड, गरीब, बाटली आणि मुकुट. आता इथं पर्याय नंबर 2 दिले बघा, पण तिथं जरा प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे की नाही? तिथं बाटली अगोदर आहे आणि मुकुट शेवटी असणार आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. हा, ते करून घ्या. बाटलीच्या तिथं काय करायचंय? मुकुट, आणि मुकुटच्या तिथं काय करायचंय? बाटली. तिथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. पर्याय नंबर 2 बरोबर आहे. परत पुढे बघा. 5वा प्रश्न. खाली दिलेल्या शब्दांचा 14 खडीप्रमाणे योग्य क्रम असणारा पर्याय क्रमांक निवडा. आता 14 खडी म्हणजे काय? तर पहिल्यांदा काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा ए, 2 मात्रे, काना 1 मात्रा अ, काना 2 मात्रे कै आणि कम कहा. हे 14 खडीप्रमाणे शब्द. बरोबर. तर आता इथं बघा कान, किरण, कुदळ, केर आणि कैलास हा क्रम दिलेला आहे. म्हणजे हे शब्द दिलेत आणि ते वर्णानुक्रमे लावायचे. मग पहिल्यांदा काय येईल? काना येईल. परत पहिली वेलांटी येईल. पहिला उकार येईल. 1 मात्रा आणि 2 मात्रे. बरोबर की नाही? म्हणजे कान, किरण, कुदळ, केर आणि कैलास हा क्रम कुठे आहे बघा? पर्याय नंबर 1 ला हा क्रम आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून उत्तर कोणतं आहे अथर्व? पर्याय नंबर 1. ठीक आहे. हे झाले आपले नमुना प्रश्न. आता आपण सरावाचे प्रश्न बघूया बघा. खालील पर्यायातील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास 3ऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? इथं शब्द लिहिते बघा मी. सांगा मला. पाणी, वारा, पंख आणि
आता याचा पहिला शब्द प वा प व प आणि व. आता प आधी येईल का व आधी येईल रे? प आधी येईल. म्हणजे ह्या दोन्ही मधला एक शब्द अगोदर येईल. हा मग आता पा येईल का पंख येईल? बाराखडी प्रमाणे काना अगोदर येतो आणि अनुस्वार शेवटी येतो. म्हणून पाणी पहिल्यांदा, दुसरं पंख. आता इथं वच आहे, इथं पण व आहे, इथं पण व आहे. मग त्याच्या पुढचं अक्षर बघायचं. इथं र आहे आणि इथं स आहे. मग र अगोदर येतं का स अगोदर येतं? र अगोदर येतं. म्हणून हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. मग आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय तर तिसऱ्या क्रमांकाचा शब्द. तिसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता आला? वारा. मग किती नंबरला आहे वारा? 2. पर्याय नंबर 2. कळतंय का रे? त्या डोक्याच्या वरनं जाते. पुढचं बघा दुसरा. सूर्य, सुट्टी, सोहम, सोनार. हे शब्द काय करायचे तर खाली दिलेले शब्द वर्णमालेनुसार क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? मग इथं आहे सु. सगळ्यांच्या पहिल्यांदा सच आहे बघा, आहे की नाही? मग पहिल्यांदा काय येईल रे? पहिला उकार, बरोबर की नाही? 1 नंबर. हा काय येईल? 2 नंबर. आता इथं दोन्ही ठिकाणी सु आहे. मग ह पकडायचा. ह आणि न मधला कोणता येईल अगोदर? न अगोदर येईल की नाही? म्हणून हा 3 आणि हा काय येईल? 4. म्हणजे शेवटचा शब्द कोणता येणार आहे? सोहम. पर्याय नंबर 3. पुढे बघा. प्रश्न तिसरा. खालील पर्यायातील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास पहिला शब्द कोणता येईल? आता इथं तर एकदम सोपं आहे बघा. फलक, आभाळ, भास्कर, सापळा. फलक, आभाळ, भास्कर आणि सापळा. आता इथं पहिल्याच नंबरचा शब्द शोधायचा आहे. मग पहिल्यांदा ह, आ, भ आणि स मधला कोणता शब्द असेल? पहिल्यांदा कोणता असेल? वर्णमाला आठवा. आच असणार आहे ना. हे सगळे नंतर शब्द आहेत. पहिल्यांदा आ आहे म्हणजे पहिला शब्द कोणता येणार आहे? आभाळ. पहिला पर्याय नंबर 2. पुढे बघा. चौथा. खालील पर्यायातील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास दुसरा शब्द कोणता येतो? बघा. विचार, होडी, खुश आणि खिडकी. आता पहिल्यांदा कोणता अक्षर येईल रे? वर्णमालेनुसार आता इथं बघा. ग, ह, ख आणि ख. कोणतं येईल? ख. ख इथं 2 ठिकाणी आहे, खु आणि खी. मग पहिला उकार आधी येतो का वेलांटी आधी येते? तर वेलांटी आधी येते. म्हणून खिडकी 1 नंबर, खुश 2 नंबर. आता व आधी येतं का ह आधी येतं? व आधी येतं. म्हणून हे 3 नंबर आणि हे काय? 4 नंबर. मग प्रश्न काय विचारलाय आपल्याला तर वर्णक्रमानुसार लावल्यास दुसरा शब्द कोणता? कोणता आला दुसरा शब्द? खुश. दुसरा शब्द कोणता आला? खुश. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर किती? 3. पुढे बघा. पुस्तक, वही, पेन, पाटी, दप्तर. बघा. पुस्तक, वही, पेन, पाटी आणि दप्तर. पुस्तक, वही, पेन, पाटी, दप्तर. बरोबर आहे ना? या शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द शेवटचा येईल? आता इथं बघा. इथं कोणता आहे? प, इथं व, इथं प, इथं प आणि इथं द. मग सगळ्यात अगोदर कोणता येतो? सगळ्यात अगोदर कोणता येतो शब्द? ह्या शब्दातला
पहिली वेलांटी, पहिला उकार आहे की नाही. मग काना पहिल्यांदा येतो आहे की नाही, म्हणजे हा 2 नंबर. परत काय येतं तर पहिला उकार येतो म्हणून हे 3 नंबर. पेन 4 नंबर आणि हे काय 5 नंबर. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तर शेवटचं अक्षर, शेवटचा शब्द कोणता येईल. कोणता आला वही. शेवटचा शब्द कोणता आला वही. समजते ना. पुढे बघू शकता तुम्ही. 6वा आरो. बघा आरो, आराखडा, औषध आणि अग्नी या शब्दांना वर्णमालेतीलच क्रमानुसार लावल्यास शेवटून तिसरा शब्द कोणता येईल. आता बघा इथं काय आहे आ, इथं काय आहे आ, इथं अ आणि इथं अ आहे. पहिला शब्द कोणता येणार अ येणार अग्नी. दुसरा आता ह्या दोन्हीतला एक येणार बघा. इथं आ आहे इथं र आहे. इथं आ इथं र. मग तिसरा शब्द बघायचा. अरे अग्नी आहे न गच्या पोटात दिलेला आहे अग्नी. ग इथं खाली काढायचं बरोबर का. आता इथं बघा पहिले दोन्ही शब्द सारखे आहेत, दोन्ही अक्षर सारखे आहेत. मग आपल्याला काय करायचंय तिसरं अक्षर बघायचं. इथं प आहे आणि इथं ख आहे. कोणता अक्षर आधी येते प का ख. म्हणून हा काय येणार 2 नंबर, हा 3 नंबर आणि औ सगळ्यात शेवटी किती 4 नंबर. म्हणजे इथं काय दिलंय तर शेवटून तिसरा द्यायचा आहे. बघा शेवटून तिसरा म्हणजे कोणता येईल रे 1 2 आणि 3 आणि हा 4. मग शेवटून तिसरा कोणता आराखडा. कोणता शब्द येईल पर्याय नंबर 1 आराखडा. काय रे काय पाहिजे पुढे बघा. प्रश्न क्रमांक 7 व 8 साठी सूचना फक्त नीट वाचायची. काय सांगितलंय त्याच्यामध्ये ते जर तुम्ही नीट वाचलं तर तुम्हाला ते प्रश्न अचूकपणे सुटतात. खालील पर्यायातील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम निवडा. आता इथं लावूनच दिलेला आहे आपल्याला, तो काय करायचा आहे फक्त आपल्याला निवडायचा आहे. कसा निवडायचा तर ते शब्द बघायचे आणि आपल्या मनात तो क्रम लावून घ्यायचा. संचिता संज्योती शब्द कोणते आहेत तर दैनिक, ऐरण, तैनात आणि मैदान. बघा दैनिक, ऐरण, तैनात आणि मैदान. आता ह्याचा क्रम आपण लावून घ्यायचा स्वतः. इथं काय आहे द, इथं ऐ, इथं त आणि इथं म. कोणता येईल आधी म्हणजे आधी कोणता येईल ऐरण. दुसरा कोणता येईल द त म. यांच्यामध्ये पहिला कोणता येईल त अगोदर आहे. तैनात आणि तिसरा दैनिक आणि चौथा कोणता येईल मैदान. असा क्रम असणारा आहे का बघा कुणाचा घे की ऐरण, तैनात, दैनिक आणि मैदान असा क्रम असणारा पर्याय आहे का. पर्याय नंबर कशात आहे 4 मध्ये हा पर्याय आहे. तसंच दुसरं सुद्धा लावून घेऊया बघा आपण, किंवा कट पद्धतीने वापरायचं. पहिला शब्द कोणता येणार आहे तर ऐरण येणार आहे. मग पर्याय नंबर 1 मध्ये दैनिक आहे तो कट होणार. परत दुसरा कोणता येणार आहे तर तैनात म्हणजे ऐरण दैनिक, ऐरण मैदान हे पर्याय कट होणार. बरोबर आपल्याला बरोबर पर्याय आपल्याला मिळतो. आठवा बघा जेवण, चौकस, सांभार आणि किंमत. आता याच्यामध्ये आपल्याला
प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर कसं आहे, वेगळं आहे. मग आपण लावू शकतो. कोणता येईल रे पहिला? किंमत. दुसरा कोणता येईल? ज च च. हा च च अगोदर येतंय जच्या, पण च दोन वेळा आहे की नाही. मग चौकस येईल का चांभारी? बरोबर. कोणता येणार आहे? चौकस. त्याच्यानंतर सांभार आणि जेवण. असा आहे का क्रम कुठल्या याच्यात? कुठं आहे? आता ह्याच्यात तर बघा 3 पर्याय कट होतात. क ने सुरुवात होणार आहे, मान्य आहे की नाही. क हा पहिला शब्द येणार आहे, म्हणजे पर्याय नंबर 1, 3 आणि 4 हे कट होतात. राहतो कुठला? पर्याय नंबर 2 हा पर्याय बरोबर राहतो. प्रश्न 9 आणि 10 साठी बघा तसंच करायचं आहे. 9 आणि 10 साठी सुद्धा इथं काय बघायचं आपल्याला, तर वर्णानुक्रमे नसणारा. आता तो खाली बसलाय तरी तू बोलतेस. हा मगाशी त्याने मार खाल्लाय पण तो खाली आहे तरी तू बोलतेस. बरोबर ना? तर बघा 9 आणि 10 साठी काय सूचना आहे बघा. खाली दिलेल्या पर्यायातील शब्दांचा वर्णमालेनुसार योग्य क्रम नसणारा पर्याय निवडायचा आहे. इथं सुद्धा कट पद्धतच वापरायची. बघा पहिला पर्याय जवळ, काळा, दिवस, विचार. आता इथं काय पाहिजे होतं रे? क या शब्दाचा अक्षराचा शब्द कुठं पाहिजे होता? पहिल्यांदा पाहिजे होता आहे की नाही. क चा शब्द दुसऱ्यांदा आहे, म्हणजे हा चुकीचा आहे. बरोबर की नाही. चिमटा, दिवस, निराळा, शिक्षक. च अगोदर आहे, त्यानंतर द आहे, त्यानंतर न आहे, त्यानंतर श आहे. बरोबर आहे का क्रम? बरोबर आहे का? आम्हाला काय करायचंय मग तुमचं तुम्ही बघा. हा क्रम बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा कुदळ, झुणका, तरुण, मुकुट. क, झ, त आणि म. बघा क अगोदर आहे, त्यानंतर झ आहे, त्याच्यानंतर त आहे आणि त्याच्यानंतर म आहे. हा सुद्धा क्रम बरोबर आहे. चौथा बघा केशव, जेवण, बेडूक, लेखणी. म्हणजे क, ज, ब, ल. क, ज, ब आणि ल हा सुद्धा क्रम बरोबर आहे. म्हणजे चुकलाय कुठला क्रम? एक पर्याय नंबर चुकीचा आहे. म्हणजे एक पर्याय नंबर आपल्याला निवडावा लागेल. 10वा बघा केशर, खेळाडू, पेढे, फेस. क अगोदर आहे, ख अगोदर आहे, प आणि नंतर काय आहे? फ. म्हणजे हा सुद्धा क्रम बरोबर आहे. दुसरा बघा उ, उ, कु, तू. बघा उशी, उदार, कुणाल आणि तुळस. उ अगोदर आहे का रे? आहे का? आहे. त्याच्यानंतर क आहे का? काय पाहिजे होतं इथं? उशी आणि उदार यातला फरक कळला का तुम्हाला? उशी आणि उदार यातला पहिला कोणता शब्द यायला पाहिजे होता? श अगोदर. उ आहेत पण श अगोदर आहे का द अगोदर आहे? द. म्हणजे अगोदर यायला पाहिजे होता उदार आणि नंतर यायला पाहिजे होता उशी. हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. बैल, भैरव, मैदान आणि वैशाख. बघा ब आहे, त्याच्यानंतर व, भ आहे, त्याच्यानंतर म आहे आणि व आहे. आहे का योग्य क्रम? ब, भ, म आणि व आहे का? योग्य क्रमाने आहे. काय झालं रे? काय चुकतंय का माझं? मग काय हसताय? तुम्हाला कळत नाही म्हणून हसताय का? बाबू हसतोय, रुद्र हसतोय. कळत नाही म्हणून हसताय का कळतंय म्हणून हसताय? तर हा सुद्धा क्रम बैल, भैरव, मैदान आणि वैशाख हा शब्द क्रम वर्णानुक्रमे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा जळण, दळण, पदर, फणस. हा सुद्धा ज अगोदर आहे, त्याच्यानंतर द आहे, त्याच्यानंतर प आहे आणि त्याच्यानंतर काय आहे? फ आहे. म्हणजे हा सुद्धा आता देणार मी. हा सुद्धा क्रम कसा आहे? वर्णानुक्रमे बरोबर आहे. मग चुकीचा पर्याय कोणता आहे? उशी, उदार, कुणाल आणि तुळस. उदार अगोदर पाहिजे होतं. म्हणजे पर्याय नंबर किती चुकीचा आहे? 2 चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 11 आणि 12 साठी आपल्याला बघायचं आहे.
बघा, पहिला परीक्षा पुजारी पाऊल. पहिला परीक्षा पुजारी आणि पाऊल. तर काय करायचंय, खाली दिलेल्या शब्दांचा 14 कडीप्रमाणे योग्य क्रम असणारा पर्याय निवडा. आपण स्वतः लावून घ्यायचा. बघा, सगळीकडे प प आहे. मग काय येईल याबद्दल? का पाऊल काय येईल? इथं प आहे, इथं प आहे, इथं पा आहे. मग कोणता येईल अगोदर? पचे शब्द अगोदर येणार ना. पचा शब्द अगोदर येणार का नाही? हा, मग इथं प आणि प आहे, इथं प आहे, इथं र आहे. कुठला येणार मग? परीक्षा. प येणार का र येणार अगोदर? म्हणजे हा येणार, परीक्षा अगोदर येणार. दुसरा कोणता येणार? पहिला येणार. आता काय येणार? पाऊल. आणि दुसरा काय येणार? असा क्रम कुठल्या ह्याच्यात आहे बघा? 2. पर्याय नंबर 2 बरोबर आहे. क्रम लावताना बरोबर लावायचा, बाकी काही नाही. एकदा बघा, एकदा एक ऐरण आणि ऐ. बघा, आता इथं काय येईल रे? बघा, इथं एक ए आहे, इथं ऐ आहे. मग पहिला कोणता येईल रे? कुठला येईल? हा, इथं एक आहे. सॉरी, पहिला कोणता येईल? आता इथं पण ए आहे, इथं पण ए आहे, इथं पण क आहे, इथं पण क आहे. मग पुढचा शब्द बघायचा. पण इथं 2च शब्द आहेत, म्हणजे हाच पहिला येणार. एक. दुसरा कोणता येणार? एकदा. तिसरा आता इथं ए ए आहे, इथं ट आहे, इथं र आहे. र आधी का ट आधी? म्हणून इथं ऐ आणि इथं काय येणार? ऐरण. हा आहे का क्रम कुठल्या पर्यायात? पर्याय नंबर 1. एक, एकदा, एक आणि ऐरण. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, 12 खडी तुमची 14 खडी आणि वर्णमाला ही क्रमाने पाठ पाहिजे. म, क, ब असं मधनं नको. तर म नंतर कोणतं अक्षर आहे बाबा? म नंतर य आहे, य नंतर र आहे, प च्या आधी कोणतं अक्षर आहे हे तुमचं ओळीनं तुम्हाला माहीत पाहिजे. तरच हा घटक तुम्हाला काय होणार आहे? सुटणार आहे. काय अडचण आहे का? समजला का हा घटक? समजला का? उद्या येताना हे दोन्ही घटक सोडून आणा. ठीक आहे.